मित्रांनो आज वाळव्याचं मैदान आणि वाळव्याच्या मैदानात आज एक नंबर केलेला आहे. ह्या वासरानं बघूया कुठल्या गावचं वासर आहे. आणि आपल्यासोबत भैया ड्रायव्हर आहेत. भैया ड्रायव्हरच गाडीवर बसलेले. भैया ड्रायव्हर कुठल्या गावचं वासर आहे? वासरू शिरसवडेचा आणि म्हणजे परवा पायरा केला त्या दिवशी त्याने म्हणजे परवा ते गण्याचा मला फोन आला की बायडावर आपल्या बैलाला पायरा नाही, आपलं वासराला पायरा नाही, कोरेगावला आपलं वासरू पावायचं आहे. तर मी त्याला म्हणलो माझं एक ऐकशील का? तर मला काय सांगा की? तर म्हणलं वायव्याला ये, तुला 1-2 नंबर करून द्या, माझ्या हातात आहे. तर म्हणला पायरा. तर आपल्या काल्याचा मित्र आहे ते तुषारचा रोदरा आणि ह्याची गाडी पळवली. गट अंतरानात काढलेला. शेमेला म्हणजे ती पण गाडी टॉपचीच होती. खंड्या आणि पायडर शिरायचा आणि ह्यो कोंडन रुद्रा 2 गाड्यांना सामना दिला. आणि फायनलला एक बैल घालून खंड्या आणि रुद्रा ह्यो खंड्या आणि खोंड झोपलेला आणि गाडीने 1 नंबर केला. भैया आज वासराने 1 नंबर केलाय. नाव पहिल्यांदा सांगा त्याचं. शिरसवडीकरांचा राम. गणेश ड्रायव्हर शिरसवडीकरांचा राम. ड्रायव्हर आतापर्यंत किती आदत वासर आहे का दुसरा आहे? आदत आहे आदत. आताशी 17-18 महिन्याचा आहे कोण. आता ह्यो आजचा 4था 1 नंबर आहे. त्याच्या आधी क्वार्टर फायनलला मागच्या मैदानात घरची गाडी राहिली. आज 1 नंबर. भया म्हणला या कोंड घेऊन करतो नियोजन व्यवस्थित केलं. आता किती दिवसाच्या गॅपने हे नंबर झाले ते? चालू मध्ये जाता सलग गुलालातच आहे वासरू कंटिन्यू. म्हणजे किती दिवस गॅप टाकता वासराला मैदानात काढताना? 10, 12, 15 दिवसात. 10 दिवसाच्या तर आत नाही पळवत कधी. 10 दिवसाच्या पुढंच. 10 दिवसाच्या गॅपनं वासरू काढताय म्हणजे तुम्हाला भविष्य त्याचं अजून उज्ज्वल करायचंय. भविष्य म्हणजे दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो आणखी मेन म्हणजे. गट सेमी आता सकाळी गट सेमी डाव्या साईडनं पळला, फायनलला उजव्या साईडनं पळलाय. दोन्ही साईडनं पळतोय ना, मग दोन्ही साईडचा बैल जास्त असं दाट पळवून नाही चालणार. बरोबर. आता पहिरे वेटिंगला ठेवलं असतील भैया ड्रायव्हरने सांगितलं तसं. तर काय भया नियोजन करल ती. भयानं आजचं नियोजन आता इथनं पुढं भयाच नियोजन करणार आहे. भया म्हणला मी नियोजन करत जाईन. आता किती वर्ष झाले ह्या बैलगाडा क्षेत्रात आहे आणि किती अशी वासरं घडावली? वासरं तशी बरेच घडवली. आता माझा मोठा चंदर शिरसवडेचा, तो पण आपलाच बैल. त्याच्या माग आम्हाला बैल नव्हता आता. मग 1 वर्ष आम्ही घरी बसून राहिलो हे कोण तयार होईपर्यंत. चंदरला भाजलं ना बाड्याच्या मैदानात. तिथनं पुढे बैल तो पळायचा कमी झाला. मग त्याच्यानंतर ही वासरू पळायला तोपर्यंत आम्ही म्हणजे मैदानात तर जातच नाही बैल नसला आपला तर. मी ह्या वासरांनाच आमचं नाव राखलं परत, नाहीतर आम्हाला बैल नव्हता परत. हे वासरू दुसरं परत आपलं चंद्रच्या नंतर हेनच नाव केलं. म्हणजे कमी भरून काढली ते ना? कमी म्हणजे तोंड दाखवायला असं मैदानात कोण विचारत बी नव्हतं आपल्याला. असं गेलो तर अजून सुद्धा जरी खोंड पळतोय ना आता चंदर कमी आला त्याच्यामुळे त्या बैलाचं काय त्यानं मस्त नाव करून दिलं. गणेश ड्रायव्हर कोणी त्या बैलानंच दाखवलं. पण आता चालूला परत एकदा बैल थांबला की मागचा काळ आपली बैल किती पळी हे कोण बघत नाही आताच्या कंडिशनला. चालूला कोण पळतोय त्याच्यावरच लक्ष असतंय माणसांचं. कारण लाईव्ह आता चालूला लाईव्हच आहे सगळं. त्याच्यामुळं जो बैल पळेल त्याच्यावरच लक्ष. मार खाल्ला एक मैदान तरी रिवर्सच. असा खेळ आहे सगळा. भैया ड्रायव्हर आता महत्वाचा ड्रायव्हर आहे ती, कारण तुम्ही गाडी हाणली म्हणल्यावर तुम्हाला माहित आहे वासराची काय खासियत आहे. आज कसं पळ कसा होता आणि काय वेगळं पण अजून जाणवलं? खासियत म्हणजे मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही गणेशचं मला टेटच दिसते ते. त्यांनी मागल्या महिन्याच्या अड्ड्यात घरची गाडी पळवलेली आणि घरच्या गाडीवर पण चंद्रभर पण खोंड हातात धरून आणलेला. परत तिकडं सुंदर म्हणून बैल पळतोय त्या सुंदर बर पण खोंड पळवलेला याने डावीनं बाहेरनं. तेव्हा पण त्यांनी 1 नंबर केलता. म्हणजे मी 3-4 म्हणजे ह्याचा माझा लय कॉन्टॅक्ट नसते, पण मी ह्याचं टेटस रोज बघतोय. पण ह्याला मला अचानक परवा दिवशी फोन आला की आपल्याला कोरेगावला पाहायचं आणि आपल्याला कुठला पण एक पायरा करून द्या. तो म्हणत होता किरणापांचा रायना घालून द्या. तर मी म्हणतो किरणापांचा रायना 23 तारखेला पाहणार, 25 तारखेला डायरेक्ट पाहणार आहे, त्यामुळे आपण दुसरा पायरा बघा. तोपर्यंत काल्याचा रुद्रा एक आता नवीन घेतला नाशिकवरनं. तो बैल पण चांगला बघतोय. त्यांचा फोन आला तर आपल्याला आदत एखादं बघ. मग तोपर्यंत गणेशचा फोन आला. मग दोघांनी लाईनवर घेतलं म्हणलो गाडी पळव्या का? तर दोघं पण म्हणलेत पळव्या, काय टेन्शन घेऊ नका. तर मला म्हणले 3 फेर आपली गाडी ह्यांची लागा. तर मी यांनी सांगितलं कसं आहे माझ्या पण 2-3 गाड्या असते तिथे, काहीतरी करू अर्जेच या. मग आज गट सेमी मोरा ड्रायव्हर आणले. सेमीला सामना झाला. मग 2 ड्रायव्हर कुठलं बसवायचं? तर गणेश मग म्हटला मग माझा ड्रायव्हर आहे, बाया ड्रायव्हर बसवून दे. मग मी बसलो. 3ऱ्या फेऱ्याला 1 नंबर केला. बघा मित्रांनो, म्हणजे चांगल्या मनानं पायरा झाला.
आणि आज एक नंबर केलेला आहे. ज्या दिवशी पायरा केला त्या दिवशी गणेशला मी सांगितलं, गणेश इथंच आहे, गणेशला विचारा हा. की 100% 1-2 नंबर करणार तुझा वासरू. हा. आणि मागल्या अड्ड्यात आजचाच 1 नंबर आहे. म्हणजे 23 तारखेला मागल्या अड्डा म्हणजे मागल्या अड्ड्याला 1 नंबर पण माझ्याच वासराचा आहे, अर्जुनचा. आणि ह्या पण 1 तारखेला राम म्हणजे आपला घरचाच असल्यागत आहे, त्याचा पण 1 नंबर आज त्याचाच आहे. आणि 100% पुढल्या अड्ड्यात चांगलं नियोजन करणार वासरात. आता काय पुढं अपेक्षा काय काय ठेवले त्या गुण पळ तर चांगला आहे. हे बघा, बैलाचं काम करत असतो. आपलं काम आहे त्याला व्यवस्थित सांभाळणं, टाइम टू टाइम सगळं करणं, पैरं व्यवस्थित होणं. अपेक्षा आता एवढंच की आपले जास्त काय अपेक्षा ना, बैल फक्त आपल्यावर वासरावर एवढा विश्वास आहे की त्याला बैल लागला ना चांगला की तो सहजासहजी फायनल सोडणार नाही. म्हणजे आतापर्यंत आम्ही आता पळवला एक मैदान तर गोरडवाडीचं असं झालं की कधी एकच फेरा घरी टाकला उजवीला आणि मुळात तो खोंड अट्टल बाहेर जाणारा, कधी सरळ येत नव्हता. काय निघालो होतो मी, परत शेवटचा एक ट्राय केला, म्हणलं आज शेवटचा फेरायचा, नाहीतर ह्याला देऊन टाकायचा. मग आणि त्या दिवशी तो सरळ आला. ते आजपर्यंत कधी दोन्ही साईडनं म्हणजे पळतोय, पण कधी दोन्ही साईडनं सुद्धा पळत नव्हता. कुठं पण बाहेर जाण्याशिवाय त्याच्या डोक्यात काय नव्हतं. आणि जे सरळ पळायला लागला ते आतापर्यंत आता कधीच तासाकडे असं घालवला तरी जात नाही ढकलून. एवढा शाना कोण आहे, फक्त पैरं व्यवस्थित व्हावं एवढीच आपली. काय त्याच्याकडून लय मोठी अपेक्षा नाही. पैरं व्यवस्थित झालं की तो बैल त्याचा ते काम करणार आहे. आपण बोलून काय करायचं, बैल पळते. आता बाहेर ड्रायव्हर त्यांनी सांगितलं बाहेर जाणार वासरू ठेवलं आणि त्याने त्या चीज करून दाखवले मालकाचं की तुम्ही ठेवले तर मी पाळणार आहे. बघा, मग त्याला पण काल मालक आपल्यासाठी एवढं कष्ट करतोय, म्हणजे त्याला पण काल पण आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग एवढं कष्ट घेतले म्हणजे त्यांनी 100% यश येणार. म्हणजे ना त्याला वासरानं अशी पोरं ही आता ही आपलं जोडीदार सगळी संघच पोरं असायची शिकवताना. पोरांच्या डोळ्यातनं पाणी याचं इतकं बसच तोवर कोण मार खात होता. पण म्हणलं, आणि त्या दिवशी मला कटायर म्हणजे वाईट वाटायचं, त्याच्या अंगावर वन बघितलं वाटायचं लय मारलंय त्याला. नाही म्हणजे माझ्या पण डोळ्यात म्हणजे मी डोळ्यानं बघितलंय, सांगतो. मागल्या 6 महिन्यात का नाही हे अशी कडेला बांधावं बसत होती. म्हणजे कडनं बसून बघायचे आणि जायचे. आणि हे पण माझा जोडीदार लय दिवसा जायचे, बरोबर. म्हणजे माझ्याच वयाची आहेत ती अशी अक्षरशः कडनं बसायचे आणि जायचे. आणि फक्त मला यो दुसरा फोन आला, त्याचा आपल्या कोणाला पायरा कर, आणि मी पहिल्याच अड्ड्यात त्याचा पायरा केला आणि त्याला म्हणजे गोला लावून दिला. हे आणि 100% पुढल्या अड्ड्यात त्याचं चांगलं नियोजन करणार. मित्रांनो बघा, बांधावा बसणारा सर्वसामान्य बैलगाडा मालक असतो, पण त्या डोक्यात विचार असते ती की अभ्यास करायचा, सगळ्या गोष्टी करायच्या, आणि नंतर तुम्ही यश बघताय. तुम्ही बांधाव बसून बघितलं पण अभ्यास केला आणि आज ही यश मिळते ना, ती बांधाव बसल्यामुळे ही यश आहे. नाही, यश म्हणजे कसं, आपण अभ्यास म्हणजे आपल्या डोक्यात असतं की बैल मी असा, चंदर पण असाच लय जिद्दी नाही. माझ्याकडे काय मुंबईवाल्यांची बैल पण सांभाळायला होती, पुणेवाल्यांची आपली शारदा पाटीलवाल्यांची ती बैल गेली नंतर. मग माझ्याकडे बैल नव्हता. त्यावेळेस त्या जिद्दीनं संता मामापासून मी चंदर घेतला आणि चंदर पण तयार केला. आणि चंदरच्या नंतर आमच्याकडे पर्याय नव्हता दुसरा कोण तयार करण्याशिवाय. तो एक आणि अजून एक लखन म्हणून दुसरा खोंड आहे, तो आता परवा दिवशी मुंबईला पाठवलाय. तो खोंड आल्यानंतर त्याची ह्याची पण गाडी चांगली पळती, फक्त त्याला जरा ताकद कमी आहे आणि ह्याला तळ जास्त असल्यामुळे त्या गाडीचं टायमिंग जुळत नाही. आणि चंदरची ह्याची काय गाडी पळत नाही, म्हणजे गाडी कोण बी पळतय पण गती तेवढी लागना गाडी, कारण ह्यो चंदरला पळून देत नाही. चंदर शहाणा असल्यामुळे तो घरच्या वासरांना काही त्रास देत नाही, त्याच्यामुळे ती गाडी पळत नाही आपली घरची. आता कॉन्टॅक्ट नंबर देणं गरजेचं आहे का पायऱ्यासाठी, कारण गोलालाच वासरू आहे ना. हाय काय बऱ्याच तसं कॉन्टॅक्ट मस्त आहे माणसानं. तुम्हाला सांगितलं काय मगाशी, लाईव्ह फक्त जे आज दिसतंय ना, आज जर फायनल घेतलाय तर आज आता बरेच जण फोन करतील की का हाणू या गाडी. पण एक मैदान मार खाल्ला तर परत कोण सुद्धा विचारणार. आता मग कॉन्टॅक्ट म्हणजे बायानं गाडी आणली, जरी मला वैयक्तिक फोन नाही आला तरी बायाला फोन येणारच आहे, कोणाचा नाही कोणा, की वासरू तू कुठलं आणलं, काय केलं, हे असं विचारतात ना. आता काय सगळ्यांना लाईव्ह दिसतंय, त्याच्यामुळं आता काय पुढं काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा नाही, आपलं हाय असं पळवायचं, पैरे व्यवस्थित करायचं, बाकी काय नाही. तर आपण त्यांना शुभेच्छा करूया की जशी त्यांची इच्छा आहे की ह्या स्टेजला कायम राहिले पाहिजेत आणि गुलाल झाला पाहिजे. काय आपण काय आता या क्षेत्रात नवीन नाही. मी माझं वय आता 25-26 आहे. मी जसं मला कळतंय असं मला बैलांचंच नाद आहे. मी स्वतः सगळी बैल, आपण असा एकच बैल घेऊन काय पळवत नाही, स्वतः घरी तयार करायचा आणि तरच पळवायचा बैल. नाहीतर असं ते आपल्याला नाही म्हणजे नवीन घेतलाय कोणा सांभाळायला आणलाय असलं नाही का, स्वतः तयार करायचं आणि स्वतः पळवायचं. मित्रांनो बघा, फायनल पण गाडी आणून स्वतः, त्यावेळेस नवीन वासरू होतं, आता नवीन वासरू पळवायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे गाडी एकतर कोण बसत नाही,
त्यावेळेस मी पहिले एक मैदान वासराला वायदी दिली आहे फक्त हम्म. 15,000 हम्म. आणि ज्या दिवशी 1 महिना त्या बैलाचा मी पायरा करत होतो 1 महिन्यानंतर तो पायरा झाला आणि 3 नंबर केला त्या ह्याच्या मैदानात निमगावला हम्म. आणि तिथनं वासराचा गोलाल चालू आहे ती वासरानं कधी म्हणजे असं त्याच्या चुकीने एकही मैदान आजपर्यंत मारणार आणि गटाला तर कधीच नाही मार खाल्ला आज 13वं मैदान आहे हम्म. कधीच गटाला मार नाही खाल्ला सगळे मैदान गट पास आणि त्यात 6 फायनल आहेत. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम गुलाल त्यांच्या दावणीला राहील. धन्यवाद. धन्यवाद.